तर मित्रांनो, तब्बल 15 वर्षे झाली आज मी बिरवाडीमध्ये आलेलो आहे. आणि बिरवाडीमध्ये बाजारपेठेमध्ये फिरताना ही जी दुकानं बघतोय, ही दुकानं अत्यंत जुन्या स्वरूपाची आणि आहेत तशीच आहेत, तेव्हा आनंद झाला. आणि आजही डमडमसारखं वाहन इथे उभं दिसलं. आणि ही आपली बिरवाडीची बाजारपेठ, त्याचबरोबर ग्रामपंचायत आणि आजूबाजूला असलेली ही दुकानं, जुनी जाणती दुकानं, जशी दुकानं याच्या अगोदर आपण बघत होतो, 15 वर्षापूर्वी बघत होतो, तशीच दुकानं आजही आहेत. हे बघून जास्त बरं वाटलं, कारण आजच्या मॉलच्या संस्कृतीमध्ये आपण जिथे बघतो तिथे झगमगाट असतो आणि वस्तूंची विक्री चढ्या दरांमध्ये केली जाते, अनेक डिस्काउंट दिले जातात. पण इथे मात्र डिस्प्लेला लावलेली जी अत्यावश्यक वस्तूंची जी दुकानं आहेत, ती बघून सगळ्यात जास्त बरं वाटलं. कुठलाही बडेजाव नाही, कुठल्याही प्रकारे अतिरेक नाही. आणि आता हे आलेलो आहे बिरवाडीच्या मध्यवर्ती अशा रस्त्यावरती. अनेक वर्षापासून जी परिस्थिती आहे रस्त्यांची, ती आहे तशीच आहे. आणि आता बिरवाडीपासून ढालकाडीकडे जाणारा जो रस्ता आहे किंवा वरणकडे जाणारा रस्ता, या मुख्य हायवेवरती मला बराच फरक दिसतोय. आणि इथे मी बघतोय तर अनेक उंच बिल्डिंग देखील झालेल्या आहेत. आणि काहीसा झगमगाट आणि बाजारपेठेमध्ये असणारी जी गुरं आहेत, ही बघून तर जास्तच बरं वाटलं. आता ही गुरं अत्यंत शांतपणे रवंथ करताना बघून मी आता इथून त्यांना नमस्कार करून गाईला आशीर्वाद देऊन पुढे निघालो. पुढे बघतोय तर एक सायकलवाले काका होते आणि या विहिरीमध्ये एक खूप मोठा मासा मी बघितला. आणि जिवंत असे 2-3 मासे आणि कासवं या विहिरीमध्ये बघितली. आणि आता पुढे आलो तर हे एक मंदिराची कमान लागली. बाहेरूनच आशीर्वाद घ्यावा म्हटलं, कारण पुढे जायची गडबड होती. आपण जातोय उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला. आणि त्याच्या अगोदर आपण बिरवाडीमध्ये आलेलो होतो. तर बिरवाडी हे जे गाव आहे, हे 15 वर्षापूर्वीचं गाव आणि आत्ताचं गाव, हे मी बघताना मला फार बरं वाटलं. आणि हा जो निसर्ग आहे, हे आजही टिकवून ठेवलेला आहे. धन्यवाद हा मिनी ब्लॉग बघितल्याबद्दल.